हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सरचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो इथं बघा, गाडेश्वर मंदिर. तर इथं आपण आलो आहे बघा. इथं वरती काय लिहिलं आहे, हर हर महादेव शिवशंभो पार्वती. तर मित्रांनो, हे गाडेश्वर नदीजवळ मित्रांनो हे गाडेश्वर मंदिर आहे. गाडेश्वर नदीच्या काठावर हे गाडेश्वर मंदिर बघा इथं आहे. हे ह्या मंदिराला शिवकालीन वारसा लाभलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर इथं यायचं जर असेल तर पनवेलवरून मित्रांनो तुमची जर बाईक जर असेल बघा, तर आम्ही आता बाईकवरून आलेलो आहे. बाईक जर असेल तर तुम्ही पनवेलवरून तुम्ही 20 मिनिटामध्ये येऊ शकता मित्रांनो. आणि दुसरं इथं बसची सुविधा आहे. दोधानी गाडी इथून आपल्या पनवेलवरून इथे दोधानी गाडीनं तुम्ही येऊन इथं येऊ शकता. आणि इथं बस स्टॉप आहे, इथं तुम्हाला उतरू शकतात. तर मित्रांनो, हे मंदिर बघा 400 ते 500 वर्षाचं जुनं मंदिर आहे मित्रांनो. आणि हे पूर्ण दगडाचं बांधकाम होतं आणि लाकडी बांधकाम होतं मित्रांनो. तर आता याचा 1912 साली आहे ना, याचा जीर्णोद्धार केलेला आहे. तर जीर्णोद्धार केलेला तर याचं बघा आता हे लाकडी आणि ह्याचं बांधकाम काढून याचा सिमेंटचं बांधकाम चालू केलेलं आहे. तर आपण त्याचा इतिहास जाणून घेऊया, कसं आहे मंदिर आतून. तर चला पाहूया. तर मित्रांनो, चला आपण आता हे गेट आहे, गेटच्या आतमधून जाऊ. तर बघा इथं मित्रांनो, ते गेट बंद आहे. ही गेट महाशिवरात्री किंवा मोठा कार्यक्रम जर असेल तर हा गेट खोलतो, नाही तर आपण या छोट्या गेटनं इथं प्रवेश करू शकता. तर चला आपण पाहूया आतमध्ये काय काय. तर बघा हे बघा जाऊ. तर मित्रांनो, आता आपण इथं दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे. तरी पण तो आपल्याला बाहेर बघा हे काय दिसते, सगळ्या बाजूने आहे ना असे छोटे छोटे कुंडीमध्ये आहे ना झाडं लावलेले आहेत आणि सुशोभीकरण वाढवले आहे मित्रांनो. आणि असा हा मंदिराचा आतील परिसर आहे बघा. हा मंदिराचा आतील परिसर. हा बघा हे मंदिर आहे आपले महादेवाचे मंदिर, गाडेश्वर मंदिर. याला महादेवाचे मंदिर बोलतात. तर बघा चला आपण पुढे जाऊया आणि पाहूया. तर बघा हे मंदिर आहे सीसी कॅमेरा या मंदिरात आहे. तर तुम्ही काही गलत काम करू नका. तर बघा इथं मंदिराची वेळ दिलेली बघा. तर बघा सकाळी 6 ते 1 वाजेपर्यंत, दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत. तर आता आपण आता मंदिरात आपण आपल्या महादेवाची पूजा करूया. तर पहा हे बघा, आपलं इथं पहिले लोक पूजा करतात आणि नंतर पुढे आतमध्ये जातात. तर या आपण आतमध्ये पाहूया. हे मंदिर असं आहे बघा, जुन्या काळातील मंदिर आहे, पण आता हे जर उदात्तीकरण केलेलं आहे. तर बघा 1912 साली हे उदात्तीकरण केलेलं आहे. तर हे बघा मारुतीरायाचं मंदिर. आपण मारुतीरायाला पहिला प्रथम नमन करू. ह्या साईडला गेल्यावर इथं बघा नंदी महाराज आहेत. नंदी महाराजांना आपण वंदन करू. आणि इथं आल्यानंतर बघा इथे गणपतीचं छोटं मंदिर आहे. तर त्यांनासुद्धा आपण नमन करून आता आपण आतमध्ये महादेवाच्या पिंडीचं आपण दर्शन घेऊया. तर पाहू शकता मित्रांनो, इथं वरती कमंडल आहे. कमंडलमध्ये बघा आपले नाग महाराजाची इथं मूर्ती आहे. त्या मूर्तीवर पाणी पडून या पिंडीवर पाणी पडते बघा या कमंडलमधून. इथं बघा त्रिशूल आहे आणि इथं खाली डमरू आहे. महादेवाला बघा महादेवाच्या पिंडीला बघा लोकांनी आज सोमवार असल्यामुळं हार आणि फुलांनी पूजन केलेलं आहे. इथं एक मंदिर हे आहे. इथं बी आपण त्या पाया पडूया मंदिराच्या. तर बघा आतून बघा असं आहे 400 ते 500 वर्ष जुनं असलेले गाडेश्वर मंदिर आहे. इथं भाविक लोक भरपूर प्रमाणात येतात. शिवरात्रीला मित्रांनो इथं मोठी यात्रा भरते. पुढे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडपर्यंत आहे ना असे इथं लोकांना उभा राहायला सुद्धा जागा नसते, अशी एवढी लोकांची गर्दी असते इथं. तर बघा हे असं मंदिर आहे. तर बघा इथं का
इथे एक बोर्ड लिहिला आहे, तर आपण तो बोर्ड वाचूया. काय बोर्ड आहे तो? इथे लिहिलं आहे बघा, कैलासवासी सदाशिव नारायण कांडपिळे व कैलासवासी सुगंधाबाई सदाशिव कांडपिळे यांचे स्मरणार्थ श्री सुधीर सदाशिव कांडपिळे यांनी श्री गाडेश्वर देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार केला. मित्रांनो किती तर बघा, भाद्रपद शुक्ल 12 शके 1934 गुरुवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी मित्रांनो या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नंतर हे पहिलं दगडी बांधकाम आणि लाकडी बांधकाम होतं. तर मित्रांनो भाविक लोक इथं चांगल्या श्रद्धेने येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते देवाला नवस बोलतात किंवा काहीतरी बोलतात आणि आपला नवस पूर्ण बी करतात. मित्रांनो इथं भाविकांचं म्हणणं आहे की देव आपल्या पूर्ण मनोकामना पूर्ण करतात असे भाविकांचं म्हणणं आहे. तर चला मित्रांनो आपण आजूबाजूचा परिसर पाहूया काय आहे तो. तर बघा हे मंदिर हे गाडेश्वर नदीच्या काठाशी वसलेलं आहे. तर आपण बघा नदी पाहूया आपण कशी आहे ती. तर मग मित्रांनो बघा आपण इथं या समाधी शेजारी आलेला आहे. तर समाधी म्हणजे इथं बोर्ड काय दिला आहे मित्रांनो, इथे बघा गाडेश्वर शिव मंदिरापासून जवळजवळ असलेल्या प्रबळगड किल्ल्यावर अंदाजे 800 वर्षापूर्वी सरदार चांदजी कदम नावाचे किल्लेदार होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्यांची पत्नी सती गेली आणि मित्रांनो त्यांचीच आहे ना, ते सती गेल्यानंतर त्यांची इथं समाधी बांधलेली आहे. तर बघा तिथं समाधी दोघांची समाधी आहे. तर आपण त्या दोघांच्या समाधीला नमन करू. तर मित्रांनो महाशिवरात्री दिवशी इथं ना भरपूर अशी का नाही लोकांना मुंगीसारखी गर्दी असते. लोकांना पाय ठेवायचा सुद्धा जागा नसतो. आजूबाजूचा परिसर पूर्ण आहे ना गजबजलेला परिसर असतो. मित्रांनो इथं सगळं पांढरा निळं पिवळं असे का ना कलरची लोकांची इथं गर्दी असते. कपडे घातलेल्या लोकांची गर्दी असते. तर मित्रांनो तुम्ही बी या आणि या निसर्गाचा आनंद घ्या. या निसर्ग रम्य वातावरणात असे शांत वातावरणात हे मंदिर आहे आणि त्याचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या. तर मित्रांनो बघा इथं नदीकाठचं बघा शिवलिंग आहे. इथं या शिवलिंगाला मित्रांनो बघा शेड बी केलेला आहे इथं. आणि बघा हे जुनं नदीकाठचं बघा शिवलिंग आहे. बघा इथं शिवलिंगाची बघा पिंड दिसते. इथं बघा जुनी पिंड आहे. थोडीशी इथं जीर्णोद्धार झालेला दिसतो मित्रांनो, म्हणजे हे झालेलं आहे. तर बघा ही शिवलिंगाची पिंड आहे. मोठा दगड आहे बघा मित्रांनो. वाजवर त्याच्यावरती शेड आहे. वर कमंडोल आहे. त्या कमंडीतून बघा थेंब 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 पाणी आहे ना. तिथं नागाची मूर्तीसुद्धा आहे. त्या मूर्तीच्या खाली बघा पिंड आहे. तर त्या पिंड आहे दर्शवतं काय तर मित्रांनो नागाच्या पिंडीनं नागाच्या मूर्तीनं आहे ना आपल्या पाण्यानं या मूर्तीवर आपलं सावली ठेवलेलं आहे, छाया ठेवलेलं आहे. तर की धूप लागू नये, ऊन लागू नये म्हणून. तर मित्रांनो हे बघा 400 वर्षापूर्वीचं बघा जुनं शिवलिंग आहे इथं नदीच्या काठचं. आणि इथं वरती बघा ही जी शेड जी बांधली ना मित्रांनो बघा 10वा 13वा ह्या विधीसाठी बघा इथं शेड आहे ना क्षेत्र शिव मंदिर गाडेश्वर इथं बघा अशी शेड बांधलेला आहे. इथं लोक आपला 10वा 13वा करतात मित्रांनो. तर बघा ही गाडेश्वर नदी आहे. या गाडेश्वर नदीच्या काठाशीच बघा मी शिवलिंगाचं मंदिर किती मोठं आहे बघा तुम्ही पाहू शकता. जुनं मंदिर आहे बघा 400 वर्षापूर्वी आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेलं ही शिवलिंग महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि गाडेश्वर नदी बघा नदीला पाणी कसं आहे किती प्रमाणात आहे बघा तुम्ही. आता मे महिना जवळजवळ आता चालू होणार आहे तरी पण नदीला थोडं पाणी आहे. ठिकठिकाणी पाणी आहे. हिरवळ बी आहे नदीत. आणि तर मित्रांनो इथे एक बोर्ड आहे काय येथे खाली महादेवाची पिंड असल्यामुळे 10वा व 13वा विधी करू नये. देवाची पावित्र्य जपा येथे विधी करण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर बघा इथे एक आपलं महादेवाची पिंड आहे. तर आपण पाहूया आतमध्ये कशी महादेवाची पिंड आहे. तर मित्रांनो बघा ही जुनी पिंड आहे बघा. ही दगडी पिंड आहे बघा. जुनी पिंड आहे. याला आपण नमन करूया, वंदन करूया, नमस्कार करूया मित्रांनो, पाया पडूया. हे बघा ही कमंडल आहे. जुनी मूर्ती आहे मित्रांनो बघा. आणि बघा हे जुनं अशी जुन्या मूर्त्या होत्या एका मंदिरामध्ये. या जुन्या मूर्त्या इथं बघा ठेवलेल्या आहेत मित्रांनो. बघा तुम्ही या जुन्या मूर्त्या का जुना मंदिर ज्यावेळेचं शिवकालीन मित्रांनो इथं आपल्या मित्र तिथं शिवकालीन बघा मंदिरातील नंदी बघा. ही शिवकालीन नंदी दगडी आहे. आणि बघा ह्या पूर्ण आहे ना दगडी मूर्ती आहेत बघा. शिवकालीन मूर्त्या पहिल्या अशा स्ट्रक्चर होतं लोकांचं. पहिले लोक असेच
मूर्तीची हे करायची घडवणूक करायची मित्रांनो. आणि बघा हे महत्वाचं आहे मित्रांनो. ही जगडी जे आहे पूर्ण आहे ना जुनं आपल्याला का नाही शिल्प इथं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. बघा ही कमंडल आहे. आणि बघा ही बघा जुनी मूर्ती. बघा इथं गणपतीची मूर्ती तुम्ही पाहू शकता. आपण गणपतीचे पाय पडूया. ही पुराणी मूर्ती बघा. आपल्याला जर पाहिजे असेल ना तर पुराण्या मूर्त्या तेच आपलं खरं दैवत आहे मित्रांनो. हे बघा अशा पुराण्या जुन्या मूर्ती आहेत बघा. अशा मूर्त्या होत्या पहिल्या. तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता. इथं जुन्या मूर्ती त्या इथं तुम्ही येऊन देवास आपण वंदन करू शकता. समोर आपण मंदिर पाहिलेलं बघा. तर एका बाजूनं बघा कसं मंदिर दिसते. इथं पाहू शकता तुम्ही बाजूनं मंदिर कसं दिसते ते. हे पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.